ज्या जॉर्ज पंचमने भारतावर अत्याचार केले, ब्रिटिश जॉर्ज पंचम, त्या जॉर्ज पंचमची रवींद्रनाथ टागोर स्तुती करतायत आणि काय सांगतायत, जनगण मन अधिनायक जय हे. जनगणवर पण त्याचा आक्षेप आहे, पण त्याकडे त्याला म्हणा बॅनची मागणी कर ना बाबा. आता अति व्हायला लागलं रामगिरीचं. नाही, आता ते जितेंद्र आव्हाड सारखा मूर्ख माणूस मी कोणी पाहिला नाही बर का. कारण इतिहास शिकावा लागेल हा विषय नाही, इतिहास कोणी शिकवण्याची गरज नाही, इतिहास आहेच. ज्या जॉर्ज पंचमने भारतावर अत्याचार केले, ब्रिटिश जॉर्ज पंचम, त्या जॉर्ज पंचमची रवींद्रनाथ टागोर स्तुती करतायत आणि काय सांगतायत, जनगण मन अधिनायक जय हे. भारत भाग्य विधाता, तुम्ही भारताचे भाग्य विधाता आहात. कोण? जॉर्ज पंचम. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, सर्व प्रांतांची नाव आहेत. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, वंग, विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा. काय करतायत? उच्छल जलधि तरंग. यातून जे तरंग निघतायत, कशाचे तरंग निघतायत? तव शुभ नामे जागे, तर तुमच्या शुभ नामाच्या ठिकाणी जागे आहेत. तव शुभ आशिष मागे, तुमच्याकरता भगवंतला आशीर्वाद मागतायत. तव शुभ आशिष मागे, गाये तव जय गाथा, तुमची जय जय गाथा गातायत. जनगण मंगलदायक जय हे. भारत भाग्य विधाता, या भारताचे तुम्ही भाग्य विधाता आहात. अशा प्रकारची स्तुती ही जॉर्ज पंचमची रवींद्रनाथ टागोर यांनी केलेली आहेत. इथं राष्ट्राला संबोधन एकही शब्द नाही. आता कदाचित माझ्या या शब्दावर काही लोक ऑब्जेक्शन घेतील. पहा, इतिहास आहे, शोधा तुम्ही इतिहास. हे शब्द माझे नाही आहेत. रवींद्रनाथ टागोर यांचे फार मोठं कार्य आहे. रवींद्रनाथ टागोरांनी शिक्षण संस्थेमध्ये मोठं कार्य केलं. पण एक लक्षात ठेवा, आजही शिक्षण संस्था चालवणारे जे लोक असतात ना, त्यांना राजनीतीबरोबर समतोल राखावा लागतो, तर ते शिक्षण चालतं. ब्रिटिश काळामध्ये ज्यांनी भारतावर राज्य केलं, त्या काळामध्ये ज्यांनी शिक्षण संस्था चालवल्या, त्यांना ब्रिटिशांना धरून चालवावं लागत होतं आणि म्हणून त्यांनी ब्रिटिशांची स्तुती केलेली आहे आणि या स्तुतीवरून त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. म्हणून खरं राष्ट्रगीत हे वंदे मातरम हे झालं पाहिजे. उद्या भविष्यामध्ये आपल्याला याच्याकरता सुद्धा संघर्ष करावा लागणार आहेत. कारण अशा प्रकारचे गुलामगिरीचे असे शब्द आमच्या मुखातून आम्ही का काढावे? हा इतिहास आपल्याला माहित नाही आहे आणि म्हणून एक आपल्या भावनेचा सुद्धा या ठिकाणी गैरफायदा घेतला जातो. आणि म्हणून अशाच प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण संस्थेतून चुकीचा इतिहास आम्हाला शिकवला गेला. आम्ही रामाचे, कृष्णाचे वंशज आहोत. आम्हाला शालेय शिक्षणामध्ये शिकवलं गेलं की पाश्चिमात्य देशातून आर्य भारतात आले आणि भारतात आल्यानंतर त्यांच्यामध्ये भरत नावाची टोळी होती आणि त्यामुळे भारत देश नाव पडलं. चुकीचा इतिहास शिकवला गेला. भारत देश हा कोणत्या पाश्चिमात्य देशातून आलेल्या आर्यांच्या टोळीचा नाही आणि आर्य पाश्चिमात्य नव्हते, आर्य भारतीय होते. आर्य आमचे पूर्वज होते. राम पाश्चिमात्य देशातून आलेले नाही आहेत, कृष्ण पाश्चिमात्य देशातून आलेले नाही आहेत आणि आर्य संस्कृती पाश्चिमात्य देशामध्ये कुठेच नाही आहे. आता त्या रामगिरीला जोड्याने मारायची वेळ आली. आता जनगणवर पण त्याचा आक्षेप आहे, पण त्याकडे त्याला म्हणा बॅनची मागणी कर ना बाबा. आता अति व्हायला लागलं रामगिरीचं. पंचम जॉर्ज यांच्या स्वागतासाठी हे गाणं लिहिलेलं होतं. इतिहास रामगिरीकडनंच शिकायचं आता देशात. नाही, आता ते जितेंद्र आव्हाड सारखा मूर्ख माणूस मी कोणी पाहिला नाही बर का. कारण इतिहास शिकावा लागेल हा विषय नाही, इतिहास कोणी शिकवण्याची गरज नाही, इतिहास आहेच. फक्त तो वाचण्याची गरज आहे. जो इतिहास आहे, जे इतिहासामध्ये, कारण आज लिहिलेलं नाही ते पूर्वी लिहिलेलं आहे आणि म्हणून तो शिकण्याची काही आवश्यकता नाही आहे. आमच्याकडून किंवा कोणाकडून शिकण्याची आवश्यकता नाही. जो ऑलरेडी आहे तो त्यांनी वाचावा आणि खरा इतिहास त्यांनी वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल. पण त्यांना समजून घ्यायचंच नाहीये, तर हे दुर्दैव आहे.